मंडळी, तुमच्या आमच्या ताटात विष कोण वाढते? तुमच्या आमच्या मुलांच्या पोटात भेसळीचं विष कोण ढकलतंय? आणि तुमच्या आमच्या जीवाशी खेळणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार कोण? वर्षानुवर्ष हा प्रश्न अनुत्तरित होता. पण एक अधिकारी आला, त्यानं फक्त फायली उघडल्या नाही, तर संपूर्ण भेसळीच्या साम्राज्यालाच हादरा दिला. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी संपूर्ण सिस्टीमच हलवून ठेवली. ही गोष्ट आहे अन्न औषध प्रशासनातील धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे. कागदावरती अडकलेले कायदे त्यांनी जनतेच्या आरोग्याशी जोडले. आपण हॉटेलमध्ये जातो, वडापाव, मिसळ, बिर्याणी, मिठाई, आईस्क्रीम, पनीर, दूध, तूप, तेल असे कितीतरी पदार्थ खातो. पण कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का, आपण जे खातो ते शुद्ध आहे का? त्यात भेसळीचं विष मिसळलं तर नाही ना? आपल्या घरात येणारं दूध खरंच शुद्ध आहे का, की त्यात पाणी, स्टार्च, डिटर्जंट किंवा कृत्रिम रसायनांची भेसळ आहे? आपण वापरत असलेलं तूप खरंच साजूक आहे, की स्वस्त वनस्पती तेल मिसळून तयार केलेलं आहे? पनीर खरंच दुधाचं आहे, की रसायनांच्या आधारे ते बनवलंय? मिठाईमध्ये वापरलेला खवा, रंग, सुगंध सुरक्षित आहेत का? हॉटेलमध्ये तळले जाणारे पदार्थ ताज्या तेलात बनवतात, की पुन्हा पुन्हा वापरलेल्या काळपट तेलात? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर थेट आपल्या आरोग्याशी जोडलेलं आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्न मिळावं म्हणून कठोर नियम झाले. पण ज्या वर्तमानपत्रात हे खाद्यपदार्थ गुंडाळले जातात ना, त्याच कागदात हे नियम देखील वर्षानुवर्ष गुंडळले गेले. अंमलबजावणी झालीच नाही. आणि इथंच तुकाराम मुंडेंची बेधडक एंट्री झाली. भेसळ करणाऱ्या कारखान्यांवरती सलग धाडी, निकृष्ट दर्जाच्या मिठाई उत्पादकांवर कारवाई, बनावट पनीर, भेसळयुक्त दूध, नकली तूप, मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छ गोदामं आणि नियम मोडणाऱ्या हॉटेल्सवरती कठोर कारवाई. त्यांनी स्पष्ट संदेश दिला, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना आता माफी नाही. हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत, स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देणं ही हॉटेलची कायदेशीर जबाबदारी आहे, हे त्यांनी ठामपणे सांगितलं. ग्राहकांकडून त्यासाठी वेगळे पैसे आकारणं योग्य नाही, हे स्पष्ट केलं. इतकंच नाही, तर वर्षानुवर्ष वर्तमानपत्रात गुंडवून दिला जाणारा वडापाव, भजी, समोसे या विरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली. कारण वर्तमानपत्राच्या शाईतील रसायनं गरम अन्नातून थेट शरीरात जातात आणि त्यातून पोटाचे गंभीर विकार निर्माण होतात. पुन्हा पुन्हा वापरलं जाणारं काळपट तेल हा तर एक प्रकारे मूक खूणच आहे. अनेक हॉटेल्स, फास्ट फूड सेंटरमध्ये तेच तेल दिवसेंदिवस वापरलं जातं. अशा तेलात तयार होणारे खाद्यपदार्थ कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. त्यामुळे वापरलेल्या तेलावरती नियंत्रण ठेवण्याची मोहीम त्यांनी आक्रमकपणे राबवली. बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या हॉटेलच्या डायनिंग हॉलच्या मागे लपलेलं अस्वच्छ वास्तव त्यांनी उघड केलं. कुठं उंदीर अन्नावरती फिरतात, कुठं झुरळांनी किचन व्यापलंय, कुठं कुजलेल्या भाज्या वापरल्या जातात, तर कुठं अस्वच्छ पाण्यात भांडी धुतली जातात. ग्राहकांना दिसत नसलेलं हे भयावह चित्र त्यांनी समोर आणलं आणि स्पष्ट आदेश दिला, स्वच्छ किचन ही सुविधा नाही, तर बंधनकारक जबाबदारी आहे. आज देखील बाजारात भेसळयुक्त दूध, बनावट तूप, कृत्रिम पनीर, निकृष्ट तेल, रंग मिसळलेल्या मिठाई, रसायनांनी पिकवलेला भाजीपाला, फळं यांचा धोका कायम आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकानं जागरूक होणं हे काळाची गरज आहे. आणि यासाठीच लवकरच प्रसारमाध्यम चॅनल या विषयावर खळबळ उडवून देणाऱ्या एक विशेष मालिकेसह आपल्या भेटीला येत आहे. घरच्या घरी दूध शुद्ध आहे की भेसळयुक्त आहे हे कसं ओळखावं? तूप खरं की बनावट हे कसं तपासावं? पनीर, तेल, मसाले, मिठाई, इतर खाद्यपदार्थांची गुणवत्ता कशी ओळखावी? आपल्या कुटुंबाला भेसळीच्या विळख्यातून कसं वाचवावं? या सर्व प्रश्नांची वैज्ञानिक, सोपी आणि प्रत्यक्ष उपयोगी उत्तरं घेऊन प्रसारमाध्यम लवकरच आपल्या भेटीला येते. कारण प्रश्न फक्त अन्नाचा नाही, तर प्रश्न आपल्या आरोग्याचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि तुमच्या आमच्या ताटात येणाऱ्या विषाचा आहे. आणि म्हणून त्यासाठी पाहत रहा प्रसारमाध्यमचा येणारा विशेष कार्यक्रम.